चला विनंती असणार आहे चोरी रिलकॉन फायटरच्या विपक्ष NBM स्ट्रायकर्स. आजचा पहिला क्वालिफायर मॅच आपण बघतोय, ज्या क्षणाची आपण उत्सुकतेने वाट बघत होतो. 6 दिवसाचा प्रवास आपण ज्यासाठी पूर्णतः नियोजन केलं होतं, तो क्षण आता आपल्या समोर येतोय. इंतजार की वो घड़ियां अब कुछ ही पलों में खत्म होगी और जीतने वाली टीम होगी क्वालिफायर फाइनल मैच में. आणि तो प्रवास एका टीमचा सुखकारक राहणार आहे, तो दुसऱ्या टीम मात्र थोडंसं चिंतित. हा प्रवास आपण बघणार आहोत फर्स्ट क्वालिफायरच्या माध्यमातून. NBM स्ट्रायकरच्या विपक्षामध्ये चोरी रिअलकॉन फायटर्स मधलं बॅटल, द्वंद्व रणसंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. चला आपण
चे दोन संघ आपल्याला बघायला मिळतात ज्याने लीग स्टेजमध्ये सुंदरता कन्सिस्टन्सी दाखवली, जबरदस्त टीमवर्क, चांगली निर्णय क्षमता आणि त्याच्या जोरावरती दोन संघ टॉपमध्ये बघायला मिळत आहेत. एका बाजूने NBM स्ट्रायकरच्या विपक्षामध्ये शिवरी रिअलकॉन फायटर हे दोन संघ दाखल झालेले आहेत. त्यांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, आणि करूया आपण या आजच्या स्पर्धेला स्टार्ट. चला ज्युरी रिलकॉन फायटर संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. NBM स्ट्रायकर्स आपणही मैदानाचा ताबा घ्या. लाईन अप करायचं आहे. प्रथमतः आपण नॅशनल अँथम घेऊ आणि तदनंतर या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एक सुंदर स्पर्धा अच्छा अंतिम दिवसामध्ये पोहोचलो आणि थोड्याच वेळामध्ये अंतिम रचनेमध्ये आपण दाखल होणार आहोत. अच्छा महत्वाच्या 4 लढती आपल्याला बघायला मिळतील. दिग्गज संघ ज्याने लीग स्टेजमध्ये आपलं सुंदर टीमवर्क दाखवलं आणि अप्स अँड डाऊन्स यांना खूप चांगल्या पद्धतीने फेस केला आणि तदनंतर मात्र टॉप 4 मध्ये ज्यांनी आपली जागा बनवले, असे 4 बलाढ्य संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील आणि त्यांचं द्वंद्व आज खऱ्या अर्थाने संपूर्ण वानगाववासी, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व नक्कीच त्याची दखल घेईल. एवढं एक अप्रतिम अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. NBM स्ट्रायकर संघाचं होते आगमन, त्यांचं करूया आपण भव्य वेलकम. तयार दोन्ही संघ. NBM स्ट्रायकरच्या विपक्षामध्ये शोरी रिअलकॉन फायटर्स सुद्धा दाखल होत आहेत. आदरणीय आनंदभाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. माझे आमदार एक दानशूर दाते त्यांचं शुभागमन होताना आपण बघतायत. त्यांच्या विचाराच तेच आहे खऱ्या अर्थाने आणि त्यांचं शुभागमन आपण बघतोय. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, चांगली माणसे आयुष्यामध्ये नकळत मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ आहे, तो जोडणं आयुष्याचा मेळ आहे. ज्याने आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलंय असे माझे आमदार आदरणीय आनंदभाई साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. त्यांचं करूया आपण शब्दफुलांनी हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय पप्पूभाई साहेबांचं शुभागमन झालेलं आहे आपण बघतात. नवयुवक मंडळ अध्यक्ष उपसरपंच साहेब आदरणीय पप्पूभाई सरांचं शुभागमन मंद मंद पावलांनी होताना दोन्ही संघांना प्रथमतः आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. ज्यांचा क्लास खूप चांगला राहिलाय, जबरदस्त टीमवर्क, चेंडू आणि फळीमधल्या द्वंद्वामध्ये एक सुंदर विजय ज्यांनी संपादन केला लीग स्टेजमध्ये, असे दोन दिग्गज संघ टॉप 2 ची जागा बनवताना नॅशनल अँथमसाठी सर्वांनी तयार व्हायचंय. डीजे मास्टर सर्वांनी 2 मिनिट. आगमनाने हा सोहळा दिमागदार झालेला आहे
आणि त्यांचा शुभ आशीर्वाद सातत्याने आपल्याला ठाकूर ब्रदर्स प्रेझेन्स वनगाव प्रीमियर लीग मध्ये आपण बघतोय. आणि आमच्यापर्यंत पंकजी दीक्षित साहेब माहिती पोहोचवत आहेत की आदरणीय आनंदभाई साहेब एक उत्कृष्ट खेळाडू क्रिकेटपटू म्हणून त्यांनी आपल्या काळामध्ये खूप चांगले स्पर्धा गाजवलेल्या आहेत. आपल्यापर्यंत माहिती पोहोचत आहे. थँक्यू दीक्षित साहेब. ड्रोन मात्र या ठिकाणी आपण बघताय. रेडी आहे ना? नॅशनल अँथम रेडी आहे का? एक साथ सावधान. नेशनल एंथम शुरू करेंगे. शुरू कर. जनगण भारत माता की. भारत माता की. भारत माता की. एक साथ विश्राम. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करतोय. दोन्ही संघांना एक पुढे या. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा प्रवास खूप चांगला राहिलाय. आदरणीय आनंदभाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. एका बाजूने NVM संघाचे संघनायक राजन नेत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण चोरी रिअलकॉन संघाचे कैबल्य चॉईस दिलं जाईल. कॉल असणार आहे चोरी रिअलकॉन फायटर संघाचा. क्रिकेटच्या स्पिरिट मध्ये खेळा. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा. जिंकणं हारणं महत्वाचं आहे. फाईट पूर्ण करा. क्रिकेटच्या स्पिरिट मध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट मध्ये सगळ्यांनी खेळा. जिंकणं हारणं महत्वाचं आहे, पण त्याही पेक्षा जास्त ज्या स्पिरिटने तुम्ही खेळतात हे महत्वाचं आहे. थँक्यू सर. कॉइन स्पिन होतोय. हेड्स कॉल आणि हेड्स आलाय. टॉस जिंकल्या या ठिकाणी महत्वाची मॅच आहे. क्वालिफायर मॅच आहे. टॉसचं किती महत्व होतं? खूप महत्व होतं, कारण की थोडा ऍडव्हान्टेज भेटतो. आता प्रेशरवाली मॅच आहे. थोडंसं प्रेशर जाणवतंय. हो, थोडं थोडं नर्वसनेस आहे सकाळपासून. डिसिजन काय घेतलंय आता? आम्ही बॉलिंग घेणार आहेत पहिल्यांदा. ठाकूर ब्रदर्स प्रेझेन्स वानगाव प्रीमियर लीग प्रवास खूप चांगला राहिलाय. तुम्ही आनंदित आहात? सॅटिस्फाईड आहात तुम्ही? हो हो, खूप खूप. आणि धन्यवाद की त्यांनी म्हणजे आम्हाला संधी दिली आणि आयोजन मस्त सुंदर आहे, त्यासुद्धा धन्यवाद. समोरचा संघ ज्या मोमेंटमने चालत आहे, पहिली मॅच हरल्यानंतर लागोपाठच्या 8 मॅचेस जिंकलेला आहे, त्याचंही थोडंसं प्रेशर आहे का? हो, थोडंफार आहे, प्रेशर आहे. हे प्रांजलपणे कबुली देत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जे मनामध्ये आहे ते ओठामध्ये येते. टॉस हरल्यात प्रथम बॅटिंग करायची आहे राजन. काय चाललंय माइंडमध्ये? माइंडमध्ये फक्त एवढं चाललंय, मॅच खेळायचं आहे आणि जिंकायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्या मनात काहीच नाही चाललंय. आणि क्वालिफायरचा मॅच आहे, प्रेशरवाला मॅच आहे, सर्वांना माहिती आहे. अशा मॅचेस हँडल करण्यासाठी कूल माइंडेड राहणं गरजेचं आहे. तर काय माइंडमध्ये आणखीन चाललंय की जो महत्त्वाच्या मॅचमध्ये फेस करण्यासाठी काय सांगेल आपल्या सर्व खेळाडूंना? आमच्या टीमचा रिझम चांगला चाललाय. बॅटिंग परफॉर्मन्स चांगली आहे. आम्ही पण बॉलिंग घेणार होते, पण बॅटिंग परफॉर्मन्स आणि बॅट्समन आमच्याकडे चांगले आहे, त्यामुळे आम्हाला पण एवढं जास्त प्रेशर हे नाही. सो दोन्ही संघांना एक जरा पुढे या. एकदम बोलायचं आहे. मॅच इंटरेस्टिंग होणार? इंटरेस्टिंग होणार का? इंटरेस्टिंग होणार का? येस येस येस, मॅच फुल इंटरेस्टिंग होणार. हो हो, होणार होणार. बेस्ट ऑफ लक. सर बेस्ट ऑफ लक द्यायचं सर्वांना.
आदरणीय आनंदभाई सरांना मी विनंती करतोय, आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चुरी रेलकॉन फायटर संघानं बंद टॉस आणि इलेक्टेड फील्ड फर्स्ट. सुंदर असं दृश्य आहे. आदरणीय आनंदभाई साहेबांच्या माध्यमातून, पप्पूभाई साहेबांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना दिल्यात. जिंकणं हारणं ही भरपूर महत्त्वाचं आहे, परंतु तुमचं खेळाडू वृत्ती ही तेवढीच महत्त्वाची राहणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतायत खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाची चर्चा संपूर्ण वर्षभर राहणार आहे. 2026 मधला सर्वाधिक महत्त्वाचा दिवस आजचा आहे. अजयजी म्हात्रे साहेब आणि आशुतोष व्यवहारे साहेब मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघताय दोन्ही पंच, दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवा. कंपल्सरी असणार आहे याची नोंद असू द्या. चुरी रेलकॉन फायटर्स आणि NVM स्ट्रायकर्स आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवायचा आहे. चला दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर इथे पाठवायचा आहे. ठाकूर ब्रदर्स प्रेझेन्स वानगाव प्रीमियर लीग. टॉस महत्वाचा होता. कबेले पाटील खऱ्या अर्थाने एक प्रांजलपणे त्याने कबुली दिली. एक मोठी मॅच आहे, थोडंसं प्रेशर आहे, परंतु ते प्रेशर हँडल करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार हा निस्वार्थ भावनेने त्यांनी आपल्या भावना खऱ्या अर्थाने सांगितलेल्या आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू युवा आहेत, अनेक सिनियर खेळाडू आहेत. एक चांगला संघर्ष बघायला मिळणार आहे आपल्याला पहिल्याच मॅचमध्ये. NVM स्ट्रायकर विपक्ष आपण मॅच बघतोय. चुरी रेलकॉन फायटर्स जगदूच आहेत आणि आजच्या दिवसामध्ये काही आम्ही सूचना आपल्याला करतोय. जसं तुम्ही 5 दिवस आम्हाला सहकार्य केले, याही दिवसामध्ये सहकार्य करा. आपली डगआउट आहेत, त्या डगआउटमध्येच आपल्या खुर्च्या राहतील, पुढे येऊ नका, जेणेकरून कुठल्याही खेळाडूला फिल्डिंग करताना त्रास होणार नाही, त्याला क्रिकेटचा आनंद घेता येईल, इंजुरी होणार नाही, यासाठी तुमचं सहकार्य मोलायचं आहे. आणि आज आपण बघतायत की 5 षटकं हाताळण्यासाठी आपण अर्धा तास 30 मिनिटं दिलेली आहेत. प्रेशरवाला मॅच आहे, तुम्ही टीम मीटिंग करू शकतायत, पण जास्त वेळ घेऊ नका 30 मिनिटापेक्षा, याची नोंद असू द्या. चुरी रेलकॉन फायटरचे ओनर माननीय अमित भाई चुरी साहेबांचं शुभागमन झालंय.
त्यांचे हृदयाच्या अंतकरणापासून आपण हार्दिक स्वागत करूया. आणि सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो इथे विश नेटवर्कच्या माध्यमातून. ह्या खूप सोनेरी आठवणी आहेत ज्या आपण VPL वानगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून साठवण्याचा प्रयत्न करतोय. एक अतिशय सुंदर असा व्ह्यू ड्रोनच्या माध्यमातून आपण बघतायत. गुजरात आणि मुंबईला जाणारा पश्चिम रेल्वे मार्ग आपल्याला बघायला मिळतोय. तदनंतर आपला पूर्णतः जो परिसर आहे तो आपल्या इथे बघायला मिळतोय. आपलं मैदान आपल्याला बघायला मिळतंय. समोरच खाडीचा भाग आपल्याला बघायला मिळतोय. कैवल्य पाटील चांगल्या रिदम मध्ये असणारा हा गोलंदाज आहे. करूया आपण पहिल्या क्वालिफायर मॅचचं समालोचन आणि त्या अगोदर गणपती बाप्पाला करूया वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, मान्यवरांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत करत, दोन्ही संघाच्या खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देत वळूया आपण मॅचकडे, महत्वाच्या मॅचकडे, प्रेशरवाला मॅचकडे. कैबल्य गोलंदाजी ट्रॅक वा प्रेझेन्स ऑफ माइंड बॅक टू द बॉल ड्राईव्ह केलाय डॉट बॉल. साहिल आणि पराग वरठा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अतिशय सुंदर असं मोमेंटम आहे. एका बाजूने NVM स्ट्रायकर्सनं आपला जो रिदम कायम ठेवलाय त्याला मानाचा मुजरा आहे. याच दरम्यान प्राइज अनाउन्समेंट आम्ही करतोय. उडवलाय चेंडूला, मिस फील्ड आहे, मिस टाइम शॉट आपल्याला बघायला मिळतो डाऊन द ग्राउंड. चोरी रिअलकॉन फायटर संघाचे ओनर माननीय अमितजी जुरी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज अनाउन्समेंट झालंय. सन्माननीय अमित भाई चुरी साहेबांच्या माध्यमातून आपण बघतायत प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक. प्रवास खूप चांगला राहणार आहे. आपल्या खेळाडूंचा हौसला त्यांना पूर्णतः ऊर्जा देण्याचं काम आपण बघताय. पुढील चेंडू ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्हच्या रूपाने आपण बघताय कव्हर्सला खेळतायत. सिंगल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. सिंगलने धावसंख्या 2 वरती पोहोचते आहे. दैदिप्यमान 16. अनेक आमच्या युवा खेळाडूंनी आम्हाला खूप चांगली साथ दिली. आमचे हेमंत पवार असतील, गोल्डन मॅजिक फिंगरमध्ये आमचे डोडो असतील, त्याच्यानंतर मिहीर आम्हाला बघायला मिळतात, मिहीर बारी, त्यांचं एक चांगलं योगदान आहे सातत्याने. हर्षित बारी आहेत, अनिकेत आहेत आमचे. पुढील चेंडू पुलटॉस ऑन साईडला खेळताना सिंगल प्रयत्न होतोय. रोहन वन हँडी चेंडूला स्टॉप करतोय. धावसंख्या 3 वर स्थिरावले. एक महत्वाची मॅच आहे. संघ जेव्हा अशा मोठ्या मॅच मध्ये असतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास, तुमचं टीमवर्क, तुमचं बाउंडिंग, तुमची निर्णय क्षमता ह्या भरपूर काही मॅच वरती असर टाकत असतात. त्यासाठी शांतपणे खेळणं गरजेचं आहे. पराग वरठा स्ट्राईक. ओ गुड बॉल. पडल्यानंतर काय चेंडू वेगानं मध्ये आलाय. सरप्राईज केलंय परागला. मला वाटते एज होती असं वाटतंय. रिप्लेच्या माध्यमातून आपण चेक करूया एक्झॅक्ट घडलंय काय. तो थोडासा बॅटला ब्रश झाला होता असं वाटत होतं. परागला मिळते जीवनदान रिटेकचा मौका. स्कोर 7-3. अंतिम चेंडू असणार आहे. कैवल्य पाटील काय गोलंदाजी करतायत पहिल्या षटकामध्ये. चोरी रेलकॉन फायटरचा संघ पहिल्या षटकामध्ये फायटिंग करताना बघायला मिळतोय. पुढील चेंडू ओ तोच चेंडू रिप्ले बघतो की काय असं वाटलंय. जबरदस्त मध्ये येणारा चेंडू आपण बघितला. पहिला षटक अवघ्या 3 धावा. कैवल्य पाटील याने खूप चांगलं अनुशासन रिदम बघायला मिळते. जाऊया मनीषकडे आणि येऊया मॅचकडे. सन्योमान हिमेश येत आहेत. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. विदाउट लॉस हिमेश न्यूमान फ्रंटलाईन याचा गोलंदाज म्हणून कैवल्य पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवतील का, हा एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. समोर आपण बघतायत साहिल दुबला मॅन इन फॉर्म, हा डिटर बॅटर. पहिला चेंडू बॉटरमॅनचा यूज केला, उडवलाय. चेंडू सरळ जातो तो कव्हर पॉइंट मधनं सीमारेषेच्या बाहेर. 4.
ते खूप चांगला रीड केला, बॉटम मॅटचा यूज केला, स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र एक तगडा कट बघायला मिळतोय. धावसंख्या 4 वाढते, 7 ऑन स्कोर कार्ड. पुढे पुढे ठेवलाय आणि काय जबरदस्त टायमिंग बघायला मिळते, खोदून काढलाय चेंडूला अक्षरशः मिड विकेटच्या वरनं जातोय साहिलच्या बॅटमधनं. बिग 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 सिक्सर. ती म्हणजेच 13 कैवल्य पाटील, 6 चेंडूवरती अधिराज शिवरी रिअलकॉन फायटरचं आणि तदनंतरच्या 2 चेंडूवरती ट्रेडमार्क आहे NVM स्ट्रायकरचा. पुढील चेंडू हो, फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, कम बॅकिंग केलंय आणि गरज होते इथे जेव्हा 2 चेंडूवरती धावा येत आहेत. गोलंदाजाला त्याची लेंथ लाईन हवी असते आणि इथे आपण बघतायत डॉट बॉल आलाय. स्कोर 7-13. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चांगलं बाटल द्वंद्व आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये, चेंडू आणि फळीमधलं हे मॅच तयार होताना. आडव्या बॅटने पुनश्च लपेटली आहे, मिड विकेटच्या वरनं आणखीन एक साहिलच्या बॅटमधनं येतोय मॅसिव्ह सिक्सर. काय स्विंग करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघतायत षटकार खेचताना साहिल. धावसंख्या पोहोचते 19 वरती. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा बोलबाला, त्याचं डिसिप्लिन, त्याचं अनुशासन, त्याची लेंथ इन लाईन आणि दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाचं ट्रेडमार्क, त्याची जाकिया, त्याचं ट्रेलर यांचा जबरदस्त समन्वय. पुढील चेंडू हो, आडव्या बॅटने पुढे शकतात. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये, आणखीन येतोय चौकार. धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. तेवीस वरती सिरावते, इंटेंट क्लिअर केलाय, त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळत आहे. सुंदर बॅटिंग साहिल या ठिकाणी करताना हिमेशच्या वरती काउंटर अटॅक इथे बघायला मिळतोय. प्रत्येक चेंडूला रीड करताना, पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवताना, जनरेट करताना बॅटर खूप चांगल्या पद्धतीने खेळतोय. पुनश्च एकदा जबरदस्त स्वेप बघायला मिळतोय, चेंडू जातोय सरळ बाकवट स्कोर लेगच्या वरनं. आणखीन एक दर्जेदार षटकार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29 वरती. 26 धावांचं एक एक्सपेन्सिव्ह षटक आपण बघितलं. 26 धावांचं पहिल्या षटकामध्ये आपण कैवल्य पाटीलची नजाकत, त्याची गोलंदाजीची धार आपण बघितली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये बल्लेबाजाचं ट्रेडमार्क आपण बघितलंय. धावसंख्या 29 वरती पोहोचते. नवीन गोलंदाज पुणे येतात कैवल्य. कैवल्यने स्टार्ट चांगला दिला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये काय साहिलनं फिनिश केलंय. 29 धावा ऑनबोर्ड. समोर पराग. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा अटेम्प्ट होता, डॉट बॉल आलाय. जबरदस्त मॅच आहे. दोन्ही संघाचे समर्थक आपल्या संघाचा विजयश्री व्हावा म्हणून आपल्या संघाच्या खेळाडूंनी चांगला खेळ कसा होईल यासाठी त्यांचे समर्थन करताना आपण बघतायत आणि गरज आहे. आपापल्या संघाचे पाठीराखे आहेत. बघूया पुढील चेंडू. सर कैवल्य ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर, सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करताना धावसंख्या पोहोचते 30-30. आणि मी जसं नेहमी म्हणत असतो की शब्दाची निवड चुकली की वाक्य बदलत असतात, माणसाची निवड चुकली की आयुष्य बदलत असतं आणि शॉर्ट सिलेक्शन चुकलं की मॅचचे रिझल्ट बदलत असतात. टप्पा चुकला की मग गोलंदाजाचं षटकाचं जे विवरण असतं ते चुकत असतं. पण प्रत्येक गोष्टी भरपूर महत्वाची आहेत. पुढील चेंडू साहिलने उडवला, आणखीन एक दर्जेदार
साहिल आज थांबणार नाहीये. आणखीन एक दर्जेदार लॉंग ऑनला क्लिअर करताना षटकार येतोय. तसं पूल बघायला मिळत आहे का बाटला स्विंग करतायत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 36 वरती. साहिल नावाचं वादळ ऍक्टिव्ह झालंय. बघूया कैवल्य. आणखीन एक कैवल्यच्या षटकावरती केले आक्रमण. साहिलची बॅट तळपताना कैवल्यने पहिलं षटक अवघ्या 3 धावाचं टाकलंय. त्याच्यावर काउंटर अटॅक बॅक टू बॅकचा हवाई फायर बघायला मिळतो. एअर स्ट्राईक केलं जात आहे आणि धावसंख्या 6 प्लाय होताना 42 वरती पोहोचलंय. संकट थोडस ओढवलंय. चुरी रेलकॉन फायटर संघाकडे संघाच्या नावामध्ये फायटर आहे आणि ते फायटिंग करता करता इथपर्यंत पोहोचलेले आहेत. कमबॅकिंग जरूर करतील. पुढील चेंडू टॉस होता यावेळेला. बॅक टू द बॉलर खेळले गेले. डॉट बॉल आहे. स्कोर 742 ऑन बोर्ड. 42 धावा आपण स्कोर कार्ड वरती बघतोय. जबरदस्त षटकार, क्लीन हिट ज्याला आपण म्हणतो, हाईन हँडसम षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग, लॉफ्ट अँड लाउडेबल. 12 चेंडू आणि 40 वरती खेळतायत. इंडिव्हिज्युअल स्कोर मात्र थोडासा जास्त वेग देण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी क्रॉस बघायला मिळते. ऑप्शनच्या भरपूर बाहेर. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 43 वरती मार्गस्थ होताना आपण बघतायत. 1 टू गो. ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचं. एकच चेंडूचा खेळ शेष आहे. 43 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळतात आणि साहिल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, सर्वांच्या हृदय प्रदेशावरती आपल्या बॅटिंगचा क्लास उमटवताना बघायला मिळतोय. पुढील चेंडू बरोबर ड्राईव्ह केल्या ठिकाणी मिड ऑफला सुंदर क्षेत्ररक्षण. तिथे रोहन होते. षटकाची होते समाप्ती. 14.33च्या सरासरीने 43 धावा, 3 षटक परिपूर्ण होताना विदाउट लॉस 43 ऑन बोर्ड. आदरणीय रामशरण ठाकूर साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय भट सर आहेत. आदरणीय रमेशजी ठाकूर साहेब, अजित भाई आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय आनंद भाई, आदरणीय पप्पू भाई सर आपल्याला बघायला मिळत आहेत. मनीषजी कंसारा साहेब आहेत. किंजलजी कंसारा आहेत. अमितजी चुरी साहेब आपण बघतायत. करण भाई आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय नंदूभाई ठाकूर आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि रिकी मिश्रा साहेब आणि रोहनभाई सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आमच्या मान्यवरांची मांदियाळी आहे. आमच्या मुख्य मंचाला 4 चांद लावताना आमचे सर्व दिग्गज या माचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया आपण वेलकम. 43 झालेले आहेत. विश्लेषण आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 26 आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा, असा 3 षटकांचा लेखाजोखा आहे. आमचे हेमंत पवार, आमचे गोल्डन मॅजिक फिंगर अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. थँक्यू हेमंतजी, आपले खूप चांगलं योगदान आहे. तर आपण बघतायत आदरणीय प्रतापभाई ठाकूर साहेबांचा आज 89वा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देऊ. आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू की त्यांना दीर्घायुष्य लाभो. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपण हिमेशला बघतोय. समोर पराग आहेत. 43 वरती विदाउट लॉस. पहिला चेंडू हा बॉटम हॅटचा यूज करण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल बघायला मिळतोय. हिमेश कमबॅकिंग करतायत. संघनायकानं विश्वास ठेवलाय. जरी तुमच्या षटकामध्ये 26 धावा गेल्या हरकत नाहीये. अप्स अँड डाऊन येत असतात जीवनामध्ये, परंतु तुमच्या विचाराची पुंजी तुम्हाला पुढे घेऊन जात असते आणि त्यासाठी पुनश्च विश्वास ठेवलाय आणि गोलंदाजाला बोलवले. हे भरपूर गरजेचं आहे. बघूया समोर पराग आहे. 43 वरती स्कोर 7 आहे. लॉस ऑफ विदाउट लॉस. पराग यावेळेला आपण बघताय मिड ऑफ मध्ये
जबरदस्त रोहन यांच्या हातामध्ये चेंडू थांबवल छेल मध्ये परिवर्तन होते आणि पहिला धक्का फलंदाज आउट. आणि हिमेशने सांगितले जिम्मेदारी दिली आम्ही ब्रेक थ्रू देऊ. आपण बघतायत वेलकम प्रथम दरम्यान कॅप्टन सत्यम दाखल होत आहेत. 43 वरती पहिला धक्का आमचा खऱ्या अर्थाने आपण बघतायत कॉमेंट्री स्टुडिओ कव्हर करताना आमची ड्रोन विश नेटवर्कच्या माध्यमातून कॅप्टन सत्यम दाखल होताना या फलंदाजांना प्रभावित केलंय. एक जबरदस्त कामगिरी कॅप्टन सत्यमच्या माध्यमातून आपण बघितलंय. हिमेशचा पुढील चेंडू पुढे जाऊन फक्त ड्राईव्ह केलंय. तिथे रोहन आहेत. चांगली फिल्डिंग चांगला कॅच आणि आणखीन एक डॉट बॉल सलगच्या आता आपण 3 निर्धाव चेंडू बघतोय. कमबॅकिंग करताना आपल्याला हिमेश दुबला बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू आणि बाबाटने खेळण्याचा प्रयत्न फॉरवर्ड लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाले. 44 धावा ऑन बोर्ड बघायला मिळत आहेत. याच्यानंतर आपण साहिल दुबला यांच्या जबरदस्त परफॉर्मन्स बॅटिंग आणि त्यांचं कौतुक करताना आदरणीय अमितभाई चुरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलंय. पोलटा चेंडू लॉंगॉनला आपण बघतायत. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि 45 वरती पोहोचते. आपण बघताय 13 चेंडू आणि 14 चेंडू आणि 41 वरती साहिल दुबला खेळतायत. अंतिम चेंडू असणार आहे चौथ्या षटकातील. 45 वरती एक सुंदर कमबॅकिंग हिमेश दुबला यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. एक्सलंट कमबॅकिंग म्हणायला हरकत नाही आहे. 26 आल्या होत्या आणि त्यानंतर काय विश्वासानं गोलंदाजी केलंय मिस्टर हिमेशनं. पोलटॉ चेंडू ऑन साईडला खेळताना कॅप्टन सत्यम बघायला मिळतात. लॉंग ऑन प्रोटेक्शन आहे. षटकाची झाले समाप्ती आणि 46 धाबात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकं परिपूर्ण होताना जाऊया डीजे कडे आणि तदनंतर येऊया मॅचच्या समालोचन कार्याकडे. कम ऑन डीजे. येस 46 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश येत आहे. समोर सत्यम भाई आहेत. कृपेश आणि बाबाटने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस लाईन लाऊड अपील डॉट बॉल आलाय. चांगली कमबॅकिंग. 46 स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळते. कृपेश थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न कॅप्टन सत्यम यांचा. डॉट बॉल बघायला मिळतोय. एकंदरीत एक एक्सपेन्सिव्ह षटक राहिलं 2 14 आणि 26 आणि तदनंतर मात्र जे कमबॅकिंग राहिले ना ते खूप चांगली राहिले. इथे उडवलाय चेंडू. ताकदीचा शॉट का लॉफ्ट केलाय. लॉंगॉनच्या डोक्यावर नेतोय. जवळजवळ 90 मीटरचा षटकार आहे.
सत्यम ठाकूर आपला इंटेंट क्लिअर करतायत. 50 अप 52 धावा. आपण बघताय ताकद आहे शोल्डर मध्ये, रिस्ट मध्ये भरपूर पॉवर आहे आणि ती जनरेट केले. आणखीन एक बॅक टू बॅकचा काउंटर अटॅक. स्लॉट मध्ये चेंडू आणि पाठवलाय प्लॉट मध्ये. 58 धावा ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. पिंच हिटर आहेत आपल्या टीमचे आणि आपला इंटेंट क्लिअर करताना आपण बघतायत जबरदस्त जस्टिफाय त्यांच्या डगआउट मधनं बघायला मिळत आहेत. आदरणीय पप्पूभाई सरांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय रमेशभाई ठाकूर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपये. जबरदस्त बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलंय. सिंगल कंप्लीट होताना 59 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. 7 मध्ये 15 कॅप्टन सत्यम ठाकूर, 14 मध्ये 41 साहिल दुबला, मॅन इन गोल्डन फॉर्म. पुढील चेंडू घेऊन तयार होताना पुनश्च आपण बघतायत कृपेश दुबला. याच्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होते. धावसंख्या 6-0 60 स्कोर कार्ड वरती. याच्यानंतर एलिमिनेटर राऊंड आपण बघणार आहोत. एका बाजूने वानगावाला टस्करच्या विपक्ष जयश 11 जयश HDR 11 दोन्ही संघ नायक आपण तयार आहे. जयश HDR 11च्या विपक्ष वानगावाला टस्कर. नेक्स्ट बिग बॅटल. एक शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला खेळाडू आहे. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड हिमेश होते तिथे. धावसंख्या 61 वरती पोहोचले. 5 षटकांची होते समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा स्कोर कार्ड वरती 61 ऑन बोर्ड. 61 धावा. आपण 5 षटकांसाठी 30 मिनिटे दिली होती, परंतु इथे गोलंदाजी करणारी टीम चुरी रिअलकॉन फायटर संघाच्या माध्यमातून फक्त 19 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळली. जाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त टीमवर्क. त्यांचं गेम प्लॅनिंग कुठल्याही पद्धतीचं जास्त मिटिंग नाही, हडल्स नाही, फक्त गेमवरती फोकस केलाय. त्यांच्या गोलंदाजावरती हल्ले झाले परंतु मिटिंग कमी झाल्या, हेही महत्वाचं आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप चांगली बघायला मिळते. कौतुक करावं लागेल संघाचं. 61 झालेले आहेत आणि वानगाव प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने या विभागातील सर्व खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ देण्याचं काम करतायत. आत्मविश्वास त्यांचा वाढीस लावतायत. त्यासाठी मानाचा मुद्रा आमच्या संपूर्ण कोर कमिटीला की एक जबरदस्त उंच भरारी घेण्याचं काम करते. वानगाव प्रीमियर लीग सीझन 3. रोहन तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. भरपूर शॉर्ट बॉल. सिंगल चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय बघूया. आपण बघतायत वॉर रूम मध्ये आपल्याकडे आधुनिकता आहे आणि ती चेक करणार. पंचांच्या मनामध्ये डाऊट असेल, आपण जाणार आहोत वॉर रूम कडे. चेक केलं जाईल एक्झॅक्ट घडलंय काय तिथे. डेंजर इन कडे मात्र सत्यम येत होते. त्यांना माहिती आहे की साहिल खूप चांगल्या फॉर्म मध्ये स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. आणि पंचांचा डिसिजन आलाय OUT आउट. बॅटर आउट होताना आपण बघतायत. दुसरा धक्का बघायला मिळतोय कॅप्टन सत्यमच्या माध्यमातून. 61 वरती हा विकेट गेलाय. रोहन दुबला खूप चांगली कामगिरी करताना डेथ ओव्हर मध्ये आलेले आहेत. पहिला चेंडू प्रभावी हाताळलाय. न्यू बॅट्समन जिग्नेश दुबला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 61 झालेले आहेत. NVM स्ट्रायकरचा प्रयत्न असणार आहे. इथून जास्तीत जास्त जेवढ्या धावा होतील आपल्या स्कोर कार्डवर फायदेशीर ठरतील आणि इथून चुरी रिअलकॉन फायटर संघाचं गेम प्लॅनिंग असेल. इकॉनॉमिक षटक हाताळलं, कमी धावांचा पाठलाग आपल्याला करायला लागेल आणि सर्व गेम प्लॅनिंग आहे. बघूया रोहन पहिला चेंडू काय हाताळलाय. आता मात्र साहिल उभे आहेत ज्याने 15 मध्ये 42 बनवलेले आहेत. पुढील चेंडू पुलटॉस आहे, स्वीप केलाय. डिब्बा कोटस किंवा लेगला वेगानं ट्रॅव्हल होतोय. एफर्ट्स इथे बघायला मिळतात 100% आणि दुसरा धाबेचा टीम यशस्वी झालाय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या 63 वरती पोहोचते. 63 ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे.
वैयक्तिक 44 धावा त्यांच्या नामावरती आहेत. बघूया वैयक्तिक 44 धावा इंडिव्हिज्युअल स्कोर साहिल दुबला यांचा. टीमचा स्कोर आहे तो 63 आणि 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढील चेंडू रोहन दुबला गोलंदाजी ट्रॅकवर उडवलाय चेंडू, इथे लॉंग ऑनला क्लिअर करतोय. 16 चेंडू 50 धावांची विस्फोटक नॉक खेळताना साहिल दुबला महत्वाच्या मॅच मध्ये फॉर्म मध्ये आलेले आहेत. फ्रेम मध्ये येताना आपण बघतोय. करूया आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. साहिल ला फोकस करताना विश नेटवर्क बघायला मिळत आहेत. काय बॅटिंग केलंय. 17 चेंडू आणि 50 धावा. आदरणीय पप्पूभाई सरांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज साहिल दुबलासाठी आलंय. थँक्यू पप्पूजी. आदरणीय पप्पूभाई सरांच्या माध्यमातून आपण बघतायत. आणि इथे मात्र विकेटचं पतन. डगआउट कडे जाताना साहिल. आज हवा खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं जाते साहिल यांचं आणि चांगली कमबॅकिंग रोहन यांची. स्कोरकडे थोडंसं लक्ष आपण केंद्रित करतोय. 69 आणि चेंडू शेष आहेत ते बघूया. 69 69 झालेले आहेत. समोर आपण बॅटर बघतोय. संदेश काय देतील. संदेशने दिला या ठिकाणी मोठा शॉट. षटकारानं संदेश खोदून काढला. यावेळेला आपण बघतायत खूप चांगला लॉफ्ट केला गेलाय चेंडू. धावसंख्या 75 75 बघायला मिळते. .75 75 झालेले आहेत. जबरदस्त संदेश फॉर्म मध्ये येताना फ्रेम मध्ये येत आहेत. जसा पहिला चेंडू आला काय सुंदर षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. आता मात्र या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे. 1 to go. शॉर्ट बॉल आणि इथे मिस टाइम. यस नो टेक ऑन. खूप चांगला कॅच आपल्याला बघायला मिळतोय. 75 झालेले आहेत. 76चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. पूर्ण करतोय. वनगावला टस्करच्या विपक्ष जयेश SDR 11. पंकजी या मॅचचा टॉस. आदरणीय अजितभाई साहेबांच्या शुभ आपण कॉइन स्पिन करतोय. चला बोट टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स कडे या. 75 झालेल्या 76चं टार्गेट सेट केलं गेलंय. आता वानगावाला टस्करच्या विपक्ष जयेश SCR 11 संघाचा एलिमिनेटर राऊंड आपण या ठिकाणी बघतोय. आदरणीय अजितभाई साहेबांच्या शुभ आपण कॉइन स्पिन करणार आहोत. चला या दोन्ही संघाचे संघनायक सांडी तयार आहेत. जयेश SCR 11 संघ आणि बाबू गायकवाड सुद्धा येत आहेत. वानगावला टस्कर दोन्ही मित्र आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये 100% द्यावं लागणार आहे या मॅच साठी. आदरणीय अजितभाई साहेब येत आहेत आणि त्यांच्या शुभ आपण कॉइन स्पिन करणार आहोत. बेस्ट ऑफ लक बोट टीम कॅप्टन. 2 हिरे आहेत आपल्या बानगाव मधले. अनेक वर्ष ज्यांनी सुंदर क्रिकेट हाताळलंय, अनेक ऊन पावसाले ज्यांनी बघितलेले आहेत असे आमचे दोन्ही दिग्गज
बाबू आणि सँडी आदरणीय अजितभाई साहेबांच्या शुभ हस्ते पण कॉइन स्पिन करणार आहोत. एकदा कॉइन दाखवा त्यांना, म्हणजे नको काटा छापा. बघितला ना? हा छाप आहे तो छाप आहे ना, हा काटा आहे तो काटा आहे. कोणाचा काय कॉल का चॉईस हवी आहे? चॉईस द्या सर. आदरणीय अजितभाई साहेब चॉईस देत आहेत. आणि सँडी जयशिले SDR 11 संघाचा कॉल हेड आणि हेड झालेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी. महत्वाची मॅच आहे. आपण ज्या गोष्टीचं वाट बघत होतो, टॉप 4 मध्ये जाण्याचे, टॉप 4 मध्ये आपण गेलेले आहेत. तदनंतर टॉसचं महत्व आहे, तेही तुम्ही जिंकलेले आहेत. एक प्रेशरवाला मॅच आपण म्हणतोय, एलिमिनेटर आहे. आपलं अस्तित्व टिकवण्याची दोन्ही संघांना एक शेवटची संधी आहे. काय चाललंय माइंडमध्ये? माइंडमध्ये हेच चाललंय, समोरची टीम खूप चांगली आहे. आम्ही पण तसे काही खराब नाही आहेत. आम्ही यांना कमीत कमी धावावर रोखण्याचा प्रयत्न करू. आणि काय म्हणाला नियोजनाबद्दल, जे अप्रतिम नियोजन मिळते. आपल्या वानगावतील जे नवीन खेळाडू तयार होतात त्यांना कुठेतरी हे प्रेशर हँडल करताना त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मग जे गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाताना हा आत्मविश्वास त्यांच्या कामाला येतो. तर काय म्हणाले या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल? नियोजन एकदमच सुंदर आहे. असं वाटतं की 10 लाखाची मॅच चालू आहे असं नियोजन आहे. कॉमेंटेटर खूप चांगले आहेत, अंपायर खूप चांगले आहेत आणि थँक्यू. टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? टॉस जिंकले असते तर फील्डच आम्ही सेट केलेला माइंडमध्ये न थोड्या धावामध्ये आम्ही थोडा रोखण्याचा प्रयत्न केला असता. आता बॅटिंग आलेली आहे, तर एक काय माइंड सेट चाललेला आहे? किती धावा एक चांगली मॅच बघायला मिळेल? बघायला गेलं तर आता दोन्ही टीम एक तर मोठ्या भावाचे आणि एक छोटा भाऊ आहे. आमच्या दोघांमध्ये महासंग्राम आता बघून घेऊया जे होतं ते. चालेल. अनेक सामने एकत्र खेळलेले आहेत, परंतु आज एकमेकाच्या विरुद्ध आपण त्यांना बघतायत. बघूया. टॉस जिंकलाय जयेश SDR 11 संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि वनगाव लटस्कर संघाला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले. नेक्स्ट मॅच जो आपल्याला एलिमिनेटर राऊंड आपल्याला बघायला मिळणार आहे. तुर्तास टार्गेट सेट केले 76. 76चं एक स्ट्रीप टार्गेट आहे. बघूया कशा पद्धतीने प्रवास राहणार आहे. तत्पूर्वी ही स्पर्धा म्हटल्यानंतर जे मोलाचं सहकार्य असतं किंवा जास्त मुळेच ही स्पर्धा यशस्वी बनत असते. जे आमचे पहिला चेंडू फुलटॉस करून खेळतात, कव्हर्स मध्ये झालंय चुकी. चेंडू वेगानं जातोय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. विथ द कार्पेट खेळले गेले आणि इथे मात्र आपण बघतायत चौकार आलाय. धावसंख्या 4 ने आगाज होताना बघूया. साहिल यांचं स्वागत केलंय इथे यज्ञेश दुबलानं चौकारानं. चौकार जर खेळलात आणि षटकार जर खेळलात, आदरणीय अभिजित चुरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ माय गॉड, बॅक टू बॅक 2 चुका बघायला मिळतात आणि धावसंख्या 8 वरती स्थिरावते. यज्ञेश एक मॅजिक शॉट खेळतोय असं वाटते. मॅजिक शॉट आहे हा, कारण दोन्ही चेंडू फक्त 2 धावा असते, परंतु 8 धावा आलेल्या आहेत. खूप चांगले यज्ञेशने साथ दिलाय. 76चा पाठलाग करताना जे मोमेंटम हवा आहे ते दिलंय. आणि इथे आपण बघतायत OUT आउट, फलंदाज बाद होताना. तोपर्यंत आम्ही या स्पर्धेसाठी ज्याने एक मोलाचं सहकार्य दिलंय ग्राउंडसाठी आपण बघतायत, त्यांना हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही थँक्यू सांगतोय. आदरणीय कुणालजी ठाकूर, आदरणीय करणजी ठाकूर साहेब, सत्यमजी ठाकूर साहेब, सिद्धार्थजी ठाकूर साहेब, पंकजजी कोरे साहेब, संतोषजी चौबे साहेब, सुमितजी चौबे सर, मंदार गोठारे सर असतील, केवल खटाळ सर असतील आणि विश स्पोर्ट्स आणि अंपायर्स आमची कमिटी आणि रोलरसाठी सन्मानित छोटू सरांना आम्ही थँक्यू सांगतोय. जे आमचे खूप चांगल्या पद्धतीने करत आणि बॅकबोन आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, एक मोलाचं सहकार्य. पुढील चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केलाय. शॉर्ट ऑफ मध्ये राजन आहे, तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते.
जबरदस्त कामगिरी. 6 दिवसाचा जो प्रवास असतो त्यासाठी तुमची टीम तुमचं नियोजन हे भरपूर मोलाचं असतं. पुढील चेंडू पुलटॉस आहे, पुलटोल ओव्हर बिट विकेट, बिग 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 सिक्स. ते म्हणजेच 14 वरती एक चेंडूंचा खेळ शेष आहे. चौकार षटकार मारा. अभिजित जुरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी अनाउन्समेंट केलंय. हो, चांगला बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. 15 धावा परिपूर्ण होत आहेत. पहिलं षटक इथे जबरदस्त राहिलंय. 2 मिसफील्ड, 2 चौकार आणि तदनंतर हवाई फायरचा एक षटकार. तर आमचे युवा जे आमचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ज्यांच्या माध्यमातून हे स्पर्धा आपण बघतायत, कमिटी मेंबर्स जे आहेत त्यांचं खरोखर मोलाचं सहकार्य आहे. आपण बघतायत कमिटी चे आमचे मेंबर्स आहेत त्यांनी ग्राउंड बनवताना जी मेहनत घेतली ते विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण इकडे डिस्प्ले करतोय. भरपूर मेहनत, ही सर्व आमची युवा पिढी आहे आपल्याला बघायला मिळतात. VPL साठी जी त्यांनी मेहनत घेतली ती मेहनत आपण बघतोय. मानाचा मुजरा आहे आमच्या संपूर्ण युवा मित्रांना. खऱ्या अर्थाने आपण बघतायत कशा पद्धतीने मिहीर दिसत आम्हाला. भरपूर मेहनत. गोलंदाजी मार्कवर राजन. 15 झालेले आहेत. शॉट ऑन पूल आणि जातोय सर लॉंग ऑनला, क्लिअर करत आलाय षटकार. वरती स्वागत केले राजनचं. पुढील चेंडू परफेक्ट फुल टॉस आहे. गॅप शोधला, इन टू द गॅप. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर्स मधनं सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 25 वरती आपल्याला बघायला मिळते. आणि प्रत्येक मॅच मॅन ऑफ द मॅच आपण तो सन्मान स्वीकारतो, ते मेडल स्वीकारतो. खऱ्या अर्थाने आपण बघताय चषक स्वीकारतो आणि ते एक मोलाचं सहकार्य आदरणीय कुणालजी ठाकूर साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच त्यांनी आम्हाला सौजन्य केले. जोरदार टाळ्या सरांसाठी झाल्या पाहिजेत. एक सुंदर कार्य त्यांच्या माध्यमातून आपण बघितलंय. परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू हलवारपणे फक्त दिशा दिले, सिंगल कंप्लीट होते. 26 धावा ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पर तुम्हाला एक अतिशय सुंदर असं क्रिकेट बघायला मिळतंय. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही जे षटकार चौकार खेचतायत त्यासाठी आमचे जे दाते आहेत बॉल स्पॉन्सरच्या माध्यमातून कोंपाडा चॅलेंजर संघाला आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून थँक्यू म्हणतोय. मुलाचं सहकार्य. हो, यावेळेला हळूवारपणे सिली पॉइंटला खेळताय. सिंगल कंप्लीट झालाय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. दुसरी धावी परिपूर्ण होईल. बघूया, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारलाय. धावसंख्या पोहोचते ती 28 वरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 76चं टार्गेट सेट केलं गेलंय आणि 28 धावांचा एक ब्रिलियंट स्टार्ट, ज्याला आपण ड्रीम स्टार्ट म्हणतो किंवा ज्याला आपण इनक्रेडिबल स्टार्ट म्हणतो ना, तो स्टार्ट दिलाय. ज्याला आपण पलटवार म्हणतो, टू मेक अ क्विक रिप्लाय, सणसणीचं उत्तर. ते सणसणीचं उत्तर दिलं गेलंय. राजन सर्वाधिक विकेट टेकर गोलंदाज. परफेक्ट यॉर्कर, बॅक टू द बॉल, ड्राईव्ह आहे, डॉट बॉल आहे. या गोलंदाजाच्या नावावरती या स्पर्धेतले 24 विकेट आहेत आणि त्याच्यामध्ये 2 विकेट हॅट्रिक आहेत. असा गोलंदाज आहे ज्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती खऱ्या अर्थाने NVM स्ट्रायकरमध्ये विजयामध्ये एक मोठा वाटा उचललाय. असा एक यशस्वी गोलंदाज म्हणून राजन ठाकूर यांची चर्चा संपूर्ण लीगमध्ये चाललंय. अंतिम चेंडू घेऊन तयार होताना 28 वरती स्कोर बघायला मिळतोय. पुढील चेंडू हो, यावेळेला ऑन दी टोज खेळल्या गेल्या. जबरदस्त टायमिंग. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला जातोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार.
संख्या 32 जेव्हा NVM स्ट्रायकर्स बॅटिंग करत होते तेव्हा 29 होत्या. इथे मात्र 32 होत आहेत. मॅच ज्या दिशेने जायला हवी त्या दिशेने जाते. आपण बघतायत संपूर्ण फॅन्स फॉलोअर कशा पद्धतीने टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतायत. प्रत्येकाला आत्मविश्वास देण्याचं काम करतायत आणि प्रामुख्याने आमच्या सर्व क्रीडा रसिकांचे आम्ही आभारी आहोत. गेली 6 रजनीमध्ये तुम्ही जी साथ दिले ना आम्हाला, आपण बघतायत 32 झालेले आहेत. आता गोलंदाजी ट्रॅकवर पुनश्च साहिलला प्राचारण केलंय, हसमुखला बोलवलंय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन झालंय कुठेतरी. जो स्टार्ट बघायला मिळाला 2 सिंगल होत्या तिकडे 8 आल्या आणि मोमेंटम मिळाल्यानंतर कैबल्य पाटील आणि हिमेश सांगतायत आता मात्र आम्ही धावा बनवणार आणि एक पलटवार केलाय. जसा क्वालिफायर मॅच 1 व्हायचा पाहिजे ना तसा सुरुवात झाले. 76चं टार्गेट आहे, 32 झालेले आहेत. येणाऱ्या 11च्या सरासरीने बनवायचे त्या 44. म्हणजे मॅच अजूनही बॅलन्स मध्ये उभी आहे. ना इधर ना उधर बीच रहा में मॅच आहे. आपण बघतोय हसमुख येत आहेत. बघूया एका बाजूने कैबल्य पाटील चोरी रिलकॉन फायटर संघाचा बॅकबोन आणि एका बाजूने विकेट टेकर गोलंदाज हसमुख यांच्यामधलं बाटल. पुढील चेंडू तयार होताना हसमुखच्या हातामध्ये दिला एक जिम्मेदारी. 2 षटकं 32 असताना आता तिसऱ्या गोलंदाजाला इंट्रोड्यूस करतायत. नाव आहे मिस्टर हसमुख आणि समोर आहे कैबल्य पाटील. थोडीशी फ्लाईट दिली होती यावेळेला, हलकासा फ्लाईट. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 33 वरती पोहोचती आहे. जबरदस्त मॅच. आपण बघतोय पराजयाची भीती आम्हाला मुळीच नाहीये, कारण आमचा जन्मच मुली संघर्षाच्या मातीमध्ये झालाय आणि संघर्ष करणं हे आमच्या नसा नसामध्ये आहे. ते वाणगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. एक दिग्गज लढाई. हसमुख थोडंसं फील्डमध्ये चेंजेस करताना बघायला मिळतील का बघूया. तिथे कॅप्टन सत्यम आहेत, कूल माइंडेड कॅप्टन म्हणून सत्यम पाईने खऱ्या अर्थाने चांगला संघ बनवलाय. हो गुड शॉट म्हणायला हरकत नाही. गुड बॉल. डबल माइंडेड होते हिमेश. थोडंसं पाय पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं चेंडू बॅक ऑफ द गुडलेन होता. थोडंसं डीपमध्ये गेले आणि त्याला खेळल्यात पॉइंटमध्ये डॉट बॉल. पुढील चेंडू हसमुख मात्र 2 चेंडू चांगले हाताळलेले आहेत. तिसरा चेंडू वेग होता या चेंडूवरती. आणखीन एक जबरदस्त चेंडू बघायला मिळतोय. डेंजर झोन कडे होते कैबल्य पाटील. रिस्की रन्स होती ही. सिंगल कंप्लीट होते बाईच्या रूपानं. अनेकाच्या हृदयाचे टोके थांबले होते यावेळेला. जर हिट झाला असता तर मात्र कैबल्य पाटील चिंतित असते, परंतु सिंगल आले. नशीब नेहमी शूरांना साथ देते असं आम्ही ऐकत आलोय आणि तेच इथे बघायला मिळाले. धावसंख्या पोहोचली ती 34. 3 चेंडूवरती हसमुख यांचं जबरदस्त लेंथ लाईन मेंटेन केले. पुढील चेंडू इथे मिस टाइम आणि कैबल्य पाटील. मोठा मासा गळाला लागलाय. कैबल्य पाटील आउट. कैबल्य पाटील थोडेसे नाराज आहेत. संघाला गरज असताना मात्र ते बाद झालेले आहेत. कॅप्टन सत्यम यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि इथे मात्र परतीचा प्रवास सुरू झालाय. तंबूच्या आसऱ्याला परतताना एका बाजूने कैबल्य पाटील आणि मैदानाच्या आतमध्ये आलोक दाखल झालाय. बघूया 34 वरती 2 आहेत. काय गोलंदाजी केले हसमुखनं. जसं 4थं षटक हाताळलं होतं हिमेशनं, त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. कन्सिस्टन्सी खूप चांगली राहिली आहे. बघूया आलोक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूने हिमेशला पण बघतोय. इन द मिडल ऑफ एव्हरी डिफिकल्टीज लाईज अपॉर्च्युनिटी. हेही भरपूर महत्वाचं आहे. आलोक दाखल झालाय. संकट काळामध्ये मात्र आलोक छुरी रिअलकॉन फायटर संघाच्या बाजूने उभा राहील का, की हसमुख यांची गोलंदाजी त्याच्यातली निरंतरता तशीच चालू राहील, हे मात्र या पुढच्या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळेल. आलोक दाखल झालाय. समोर आहे ते हसमुख. पुढील चेंडू आणि हा डॉट बॉल.
आलोकचे थोडेसे दोन्ही हात फ्रॅक्चर होते, थोडीशी इंजरी होती, परंतु आलोकने कम बॅकिंग केलंय. अंतिम चेंडू असणार आहे या षटकातील. जबरदस्त गोलंदाजी. हसमुख काय गोलंदाजी करतायत. लेंथ लाईनला मेंटेन करताना फ्रीडम देत नाहीये आणि कैवल्य पाटील सारखा एक मोठा विकेट नामावरती नोंदवलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न. जबरदस्त काम केलंय हसमुखनं. द ग्रेट आर्टिस्ट इज अ सिम्प्लिफायर. महान कारागीर हा काम सोपं करत असतो आणि काम केलंय सोपं. चला ड्रिंक्स टाइम आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव. स्ट्रॅटेजी टाइम आउट आपण या ठिकाणी बघतायत. याच्यानंतर दोन तगडे संघ आपलं गेम प्लॅनिंग मैदानाच्या बाहेर करत आहेत. एका बाजूने वानगावला टस्करच्या अगेन्स्ट जयेश SCR11 मधलं ते बॅटल आपण बघणार आहोत. तर आम्ही तुमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवत होतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा रोल राहिला आमचा मेहरबारी मैदान बनवण्यासाठी. आपण बघतायत आमचे हर्षित बारी असतील, ते संपूर्ण कमिटी आहे ज्यांच्या माध्यमातून आपण बघतायत पंकजी दीक्षित सरांचे जे संपूर्ण आपण बघतायत. मिस्टर मिहिर बारी असतील, हर्षित बारी आपल्याला बघायला मिळत आहेत, सुभाष द्रविड आपण बघतोय, प्रथम दीक्षित आहेत, मीत मडबेवे, हेमंत पवार आहेत, शिवम आहेत, त्याच्यानंतर दिशांत आहेत, राहुल डोडो, अमय राऊत, समीर सातवी, अर्पित ठाकूर, डॅदलर बंटी, जय पाटील, समीर गवळी, शैलेश मसे, रोहित शहा, राजन ठाकूर, सागर दुबला, संदेश धाक, श्रेयश बारी, सुमित चौबे, संभव ठाकूर, अमरेंद्र ठाकूर, अजय मिश्रा आणि पंकजी दीक्षित जबरदस्त आहेत आणि त्यांचे कॅप्टन्स बघायला मिळतात. वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत आहेत. मिस्टर साहिल दुबला चौथी झालेले आहेत. 42ची गरज आहे 18 मध्ये. कैबल्य पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर आहे, परंतु आलोक आहेत आणि आलोकच्या समवेत आपल्याला हिमेश बघायला मिळतात. कठीण काळ आहे, परंतु कठीण काळ तुम्हाला आत्मविश्वास वाढून देणार असतो. इथे मात्र आपण बघताय थोडंसं फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे आणि हिमेशचा झेल तिथे सुटलाय. तिथे आपण बघतोय संदेश होते. सिंगलने स्कोर पुढे जाईल 35 वरती, 35 ऑन बोर्ड. आणि कमिटी मेंबर्स आपल्याला बघायला मिळतात. मिस्टर शिवम मोर तेही आलेले आहेत, त्यांचंही करूया आपण वेलकम. पुढील चेंडू साहिल समोर आलोक बघायला मिळत आहेत. हो इथे सरळ खेळतात डाऊन दी ग्राउंड. वन बाउन्स की षटकार पंच आम्हाला सांगतील. बघूया पंचांचा निर्णय. षटकार आलाय. जबरदस्त आलोक यांचा प्रहार बघायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड ठोकलाय तगडा षटकार. धावसंख्या 6 फ्लाय होताना 41 वरती फ्लाय झाले. आता इथून आपण बघणार आहोत येणारे चेंडू असतील ते 16 मध्ये बनवायचे. त्या टोटली 35 16 बॉल रिमेनिंग अँड 35 रन रिक्वायर्ड टू बॅटल आपल्याला बघायला मिळतंय. बघूया साहिल थोडेसे एक्सपेन्सिव्ह आज वाटतायत. समोर आलोक आहेत. फ्लाईट दिली. हा त्यांचा क्लास वन चेंडू आहे. अनेक फलंदाजांना ज्यांनी चकित केले असं त्यांचा चेंडू. हलकीशी फ्लाईट कमबॅकिंग केले षटकारानंतर. स्कोर 41 वरती 2 आहेत. पुढील चेंडू घेऊन साहिल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना. इथे मिस टाइम शॉट. यस नो टेकन. विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. इतर क्रिकेटपटूंची शान
40 वरती 3 धक्के लागलेले आहेत. सन्माननीय गणेश मर्दे साहेब आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यांचे करूया आपण वेलकम. सर आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून वानगाव प्रीमियर लीग सुनीलजी चव्हाण साहेब आहे, त्यांचंही करूया आपण वेलकम. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची गौरवशाली वानगाव प्रीमियर लीग आपण बघतायत. आपण बघतायत की ही स्पर्धा आयोजन आदरणीय प्रतापभाई यांचा 89वा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं हे क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. आपण रक्तदान शिबिर सुद्धा बघितलंच सकाळच्या सत्रामध्ये. गोलंदाज तयार साहिल 41 वरती 3. पुढील चेंडू लेफ्ट हँड बॅटरसाठी वेगात टाकला. यावेळेला थोडासा दिशाहीन आहे परंतु अतिरिक्त रन्स या ठिकाणी आकारले जाईल. आशुतोष व्यवहारे सरांच्या माध्यमातून इट इज अ वाईट बॉलचा कॉल. 42 स्कोर कार्ड वरती आहेत. येणारे 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये आता 34च इक्वेशन शेष आहे. 14 बॉल 34 धावा. आपल्या स्पेल मधला 5वा चेंडू घेऊन साहिल तयार होत आहेत. समोर आपण यतीन राहुलला बघतोय. ओ बॅटचा स्पर्श करतोय. वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. थर्ड मॅनला सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत. दुसरी धाव परिपूर्ण. संदेश धाग आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते की ते आमचे कमिटी मेंबर्स आहेत. सध्या ते खेळाडू म्हणून खूप चांगली बिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 44. आता 32 ची गरज आहे. 13 चेंडू 32 धावा. ओहो डॉट बॉल आलाय. आता 16च्या सरासरीने बनवायच्या त्या 32. मॅच मध्ये वाढते थोडस प्रेशर. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग. कम ऑन डीजे. ठाकूर ब्रदर्स प्रेझेंट्स वानगाव प्रीमियर लीग मध्ये आपण बघतात या पंचक्रोशीतील अनेक दिग्गज खेळाडू आहेत. क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम आहे तेही या ठिकाणी उपस्थिती नोंदवत आहेत. म्हणजेच आपल्या बाजूचं गाव पण बघतायत. आसनगाव असेल, तेलवेपाडा असेल, ओहलपाडा असेल, दांडीपाडा असेल, पाटेपाडा असेल, अनेक गावातून लोक कुंपाडा असेल मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कारण क्रीडा रसिक वर्ग जेवढे चांगले मॅच बघणार तेवढा या टुर्नामेंट बघूया. पुढील चेंडू धावसंख्या बघायला मिळते ती म्हणजेच 44 वरती 3 आहेत. स्वप्नांची होईल पूर्तता एवढ्या आमच्या विचारांना धार आहे. चला जरी संघर्षाचा काळ. राजन येत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर 32 ची गरज आहे. 44 झालेले आहेत. बघूया पुढील चेंडू. ओ यावेळेला थोडस आपण बघतायत गुडघ्यावरती बॅलन्स बनवलं होतं आणि चेंडूला खेळताय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चौकार आलाय. आपण बघतायत येणाऱ्या 11 चेंडू मध्ये आता 28 ची गरज आहे. चौकाराला एक सुंदर साठ बघायला मिळते. पुढील चेंडू घेऊन तयार गोलंदाज पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर राजन. ओहो पडल्यानंतर चेंडू थोडासा मध्ये आलाय. चौकारानंतर एक जबरदस्त कमबॅकिंग करताना राजन आपल्याला बघायला मिळत आहेत. उत्कृष्ट शॉट आणि तदनंतर चांगली कमबॅकिंग. 10 मध्ये 28 ची गरज आहे. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती आपण बघतायत. कबिल पाटील बाद झाल्यानंतर कुठल्या तरी फलंदाजांना जिम्मेदारी घेणं गरजेचं आहे. पुढील चेंडू
फुलटॉस होता, हळूवारपणे फक्त दिशा दिली आहे. पॉईंटमध्ये आपण बघतायत सिंगल कंप्लीट झाले आणि धावसंख्या 1ने 49 वरती पोहोचते आहे. एकोणपन्नास धावा. बघूया पुढील चेंडू. समोर आपण 49 झालेले आहेत. 27 ची गरज आहे. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 9. प्रत्येक चेंडूवरती 3 रन्स. 300चा स्ट्राईक रन रेटची गरज आहे. समोर राजन या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट ज्यांच्या नावावरती आहेत. परफेक्ट यॉर्कर ऑन साईडला खेळताय. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे का, तर नाही. धावसंख्या 50 होते. 50 धावा परिपूर्ण. टाळ्यांचा गजर झाला पाहिजेत. 50 धावा हाफ सेंचुरी आपण टीमच्या नावावरती बघतोय. येणाऱ्या 8 मध्ये आता गरज आहे ती 26 धावांची. 8 मध्ये 26. हसमुख यांना बोलवलं. डेंजरस मॅन कैबल पाटील यांना मात्र झेलचित केलं आणि तिथून मात्र थोडंसं प्रेशर त्यांच्याकडे कन्वर्ट झालं आपण बघतायत. पुढील चेंडू घेऊन तयार. समोर आपण हिमेश यांना बघतोय. आता 8 मध्ये हव्यात ते तुम्हाला 26 धावा. थोडासा खडतर प्रवास आहे. ऑप्शन्स डाऊन येत राहतात, परंतु त्यांना सामोरे जाणं तेवढ्या साहसानं गरजेचं असतं. एक अतिशय सुंदर मॅच. पुढील चेंडू घेऊन राजन तयार होताना. 23 धावा दिलेले आहेत अजूनपर्यंत. जर आपण बघितलं तर त्यांच्या 10 चेंडूमध्ये. पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. परफेक्ट बघायला मिळतो. यॉर्कर पद्धतीचा सिंगल परिपूर्ण झाले आणि धावसंख्या 51 वरती पोहोचते. आणि आता येणारे 7 चेंडू आणि 25 ची गरज आहे. 7 चेंडू 25 ची गरज. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त नियोजन या स्पर्धेचं आपण बघतायत. एक उत्कृष्ट उच्च कोटीचं असा एक दैदिप्यमान सोहळा. अनुपम सौंदर्याने नटलेली भव्य अशी क्रीडानगरी आणि वानगाव प्रीमियर लीगचं एक सुंदर दिमागदार नियोजन आपण बघतोय. आदरणीय प्रतापभाई ठाकूर साहेबांच्या 89व्या वाढदिवसाचं निमित्त आणि आपल्या ग्रामीण खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ, सुंदर मॅनेजमेंट असा एक जबरदस्त संगम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवताना. अंतिम चेंडू आहे आपल्या स्पेलमधला. उडवण्याचा प्रयत्न आणि इथे षटकाची होते समाप्ती. येणारे चेंडू आहेत ते 6 आणि 6 मध्ये तब्बल 25 धावांची गरज आहे. पंचवीस धावांची गरज आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण अमरेंद्र यांना बघतोय. आदरणीय अमित चुरी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. अमरेंद्र येत आहेत. येणारी 6 चेंडू आणि 25 ची गरज आहे. ओ यावेळेला आपण बघतायत बीमर आहे. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 52 वरती पोहोचला आहे. बीमर आपल्याला बघायला मिळतोय पंच दर्शवताना.
येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट. 6 चेंडू आणि 24 ची गरज आहे. बघूया 4 षटकारांची आवश्यकता. फ्रीट आहे. प्रत्येक षटकाराला 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय अमित चुरी साहेबांच्या माध्यमातून वाईड बॉलचा कॉल आहे पंचांकडनं. धावसंख्या 53 वरती पोहोचले. ऑप्शनच्या बाहेर पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये. फ्रीट हा कंटिन्यू राहणार आहे. समोर आपण बॅटर बघतोय मिस्टर हिमेशला. 11 चेंडू आणि 13 धावांवरती ते खेळतायत. पुढील चेंडू इथे उडवण्याचा प्रयत्न आणि थोडेसे पुढे आले, परंतु फ्रीडचा चेंडू होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि बघूया 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा परिपूर्ण. आपण बघतोय हो माय गॉड, थोडेसे इनबॅलन्स झाले होते. 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 3 ने अब तक 56. ची गरज. अमरिंदर तयार गोलंदाजी ट्रॅकवर. हो लोअर फुलटा चेंडू खूप चांगला गॅप शोधलाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तेवढ्याच वेगानं चेंडू मात्र फेकताय. 2 धावा परिपूर्ण बघायला मिळतील. आता 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 58. समोर आपण हिमेशानं बघतोय. 4 चेंडू 18 ची गरज. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. पुढील चेंडू गोलंदाज तयार होताना अमरेंद्र आणि आणखीन एक वाईट बॉल आपल्याला बघायला मिळतो. 59 झालेले आहेत. वाईट बॉलचा कॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर 59 वरती पोहोचतोय. 4 चेंडू आणि आता 17 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये 76 धावांचा पाठलाग करताना आपण बघतायत. पुढील चेंडू अमरेंद्र. ओ जबरदस्त चेंडू यावेळेला हाताळला गेला. आता 3 मध्ये 17 ची गरज आहे. एका बाजूने टाळ्यांचा गजर. थोडंसं प्रेशरवाला मॅच आहे. 3 मोठे शॉट खेळावे लागतील. 3 मध्ये 17 ची गरज. आपण बघतोय पुढील चेंडू अमरेंद्र याच्या हातामध्ये दिले जिम्मेदारी. 3-17. समोर आपण हिमेशला बघतोय. उडवला चेंडूला पिसाईम. पराग आहेत. चुकी नाही आहेत आणि फलंदाज माघारी परतताना आउट.
षटकार चौकाराची आतषबाजी, परंतु हे विसरून चालणार नाही की आमची जी संपूर्ण अंटायर टीम आहे त्यांची मेहनत, आमचे मिहीर बारी असतील, हर्षित बारी असतील, सुभाष द्रविड असतील, प्रथम दीक्षित असतील, मित मडवे असतील, हेमंत पवार, शिवम मोर, दिशांत चनाठे, राहुल धाक, डोडो, अमय राऊत असतील, समीर सातवी, अर्पित ठाकूर, डॅदलर बंटी, जय पाटील, समीर गवळी, शैलेश मसे, रोहित शहा, राजन ठाकूर, सागर दुबळा, संदेश धाक, श्रेयश बारी, सुमित. पुढील चेंडू, शेवटचा चेंडू औपचारिकता शेष आहे. सुमित चोबे, संभव ठाकूर, अमरेंद्र ठाकूर, अजय मिश्रा अँड पंकज दीक्षित कॅप्टन. थँक्यू. हे क्रिकेट आहे. पहिल्या मॅचमध्ये 108 109 धावाच्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीवरती दिल्या होत्या. त्या संघानं लागोपाठचे 9 मॅचेस जिंकत फायनलमध्ये आपल्या संघाला पोहोचवलंय आणि इंतजार की घडी आप खत्म हो चुकी है. फायनल मध्ये पहिला संघ क्वालिफाय होतोय. NVM स्ट्रायकर संघाचं अभिनंदन. फायनल मध्ये संघ पोहोचलाय. आपण बघतायत पराग बघायला मिळत आहेत, जमिनीला वंदन करताना तिचा आशीर्वाद घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच राहिले. ये सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है. ये शम्मा भी उसी की है जो रोशनी जलाना जानता है. मंदिर मस्जिद गुरुद्वारे तो हर जगह में है, मगर ईश्वर तो उसी का है जो सर झुकाना जानता है. संदेश धाक आपल्याला बघायला मिळाले. अजूनही त्यांच्याकडे संधी आहे. मनाने हरू नका. मॅच मध्ये हरलात हरकत नाही. अजूनही आजचा दिवस शेष आहे. जोमानं गेम प्लॅनिंग करा. पुढच्या मॅच साठी सज्ज राहा. आपण वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया एक मिठासभरी आवाज मोहम्मद यांची. मॅन ऑफ द मॅच साहिल ठरतो या ठिकाणी मॅचचा हिरो, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग करत ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलाय. पहिला क्वालिफायर मॅच आदरणीय अमितजी चोरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय त्यांना मॅन ऑफ द मॅचचा